दिलास का तू? पण काय म्हणतोय रे, एक नंबर चिकना माल पटवलास. किती पैसे घेते तर विचार कर. अरे हे बाई म्हणजे तुले का धंदेवाली वाटली का? तसा नाही का? इले पाहिलो का नाही इले बायको करू साला. पाय सूर्या, तुझा लग्न झाला तर तुला माहित आहे ना? माहित आहे ना, पण काय तिने पोरं बारं होत नाहीत का नाही म्हणून इलेही नाही म्हणत आहो. तू बाजूला करतो बाजूला. भाई बलात्कार करतो मी, आपला नमस्कार करतो मी. तर बाई मी सदा चाटे म्हणजे संभार दामोदर चाटे, आणि हा माझा सोयराम मारते. रोजच बघते मी त्यांना. असं हा तुझा खाते गिरायक दिसत आहे. मी काय म्हणतो सूर्या, तुला जर जास्त झाली असल तर तू एका कोणत्यामध्ये होतास का? बाय सोय आपण एक बंपर अर्धा अर्धा वाटून पेटून मग प्रत्येक व्यवहार तसाच झाला पाहिजे. मग इकडं राहू का तिकडं घरी राहू? काय हो, कोणत्या माणसाला आणलं तुम्ही इथं? नाही नाही बाई, माणूस तर हा चांगला आहे, चांगला माणूस आहे, पण काय आज थोडीशी जास्त झाली आहे ना म्हणून जरा दाम कातरत आहे. म्हणजे हा तुमच्या बहिणीचा? सख्खा सख्खा लग्नाचा नवरा उभा आहे. साल्यानं आपल्यासाठी साजरी चिकनी चिकनी पाहिलं आणि माया गळ्यात तशी घोळपड बांधला. आता काय हो, ते बायको बदलतो म्हणजे बदलतोच, आणि हे फुलझडी तयार असेल तर इले घेऊन जातो. मस्त मजा येईल. पाय सूर्या, तुला जास्त झाली आहे बरं. चला छक मारली आणि तुला इकडे या बाईच्या कोटीवर घेऊन आलो. तुम्ही थांबा, मी बघते त्यांना. बघतेस पाय दिसलो का? दिसलो का? दिसलात? काय हो, मला नेण्याच्या गोष्टी करताना तुम्ही मग तुम्हाला काय काय करता येतं ते करून दाखवायला सांगितलं तर? बाई हा निवड प्रश्न आहे का आमंत्रण आहे एवढा सांग. नाही नाही नाही, हा माझा साधा प्रश्नच होता. साधा प्रश्न होता म्हणून वाचलीस तू. काय हो, मला सांगा, लग्न झाल्यावर तुम्हाला कोणता अनुभव आला? कोणता अनुभव आला? खरा नरक वास कसा राहते हे लग्न झाल्यावर माहित झालं. म्हणजे लग्न केल्याचा पश्चाताप होता तुम्हाला? नाही नाही नाही, कालपर्यंत अजिबात पश्चाताप नव्हता, पण आज तुले पाहिलं तर नक्कीच होत आहे. कोटी तुला जवाब कार होंडा स्कूटी, अन कोट ते माझी विदाऊट सायलेन्सरची फटफटी. नुसता भगभग आवाज करते पण पिकअप काही पूर्णच नाही. तू माझा घात केलास बे मारत्या, तू माझा घात केलास. मी काय तुझा घात केला ना? आपल्यासाठी साजरी चिकनी चिकनी पाहिला आणि माझ्या मस्तकी तशी पदक मारलास. पाय सूर्या, माझ्या बहिणीले पावाले तूच आला होतास ना? आलो तू तूच पसंत केलास केलो ना? आता मग मीच पाहायला आलो, मीच पसंत केलो, पण त्यावेळेस अशी दाखवायचा तुझा काम नव्हता का? ती बेशरम माणूस आहे हा. मारुतराव, तुम्ही आधी याला घराच्या बाहेर काढा. आत्ताच्या आता काढा म्हणजे काढा. बघा बाईन गिराय गाव मी तुझा मॅच पाहिल्याशिवाय नाही जा. एकटी बसतो. काढून दाखव. तू मला फक्त काढून दाखव. ओय सम्या! ओय सम्या! खाली बसून का देवीची आराधना करून आलास का? या बाईकडे काढलेलास? मी नाही आलो, या मारत्यानं आणलं. याच्या ओळखीची आहे. हो मंदिरे मारत्या, हो मंदिरे. आता काय मला बाई? काय हाय ते सप माहितीच आहे ना मला. तू कोण बुचके आहेस? हा? बिना लग्नाचं यायचं लगीन झालंय माहिती आहे ना तुले? आपल्या नादी लागून कोण गेले बिघडवलेला? अरे ह्या अशा बायकाली काय? ए बाई, जरा तोंड सांभाळून बोल. माझ्या घरात येऊन मला बोलणारी तू आहेस तरी कोण? कोण हाय? या तुझ्या बेवडी गिरायकाची सख्खी बायको समजली? असं का? मग या एक नवऱ्याला सांभाळता येत नाही का? मी कशी सर्वांना सांभाळते. कशी नाही सांभाळशील ना, कशी नाही सांभाळशील? हा परमानंट एकच नवरा म्हणून त्याला धरू धरू ठेवावं लागते. आणि तुझे तर सप्पट गेली विजय झाले. हा सराकडे मुसरा, तू नाही तर दुसरा. मला एक हातवरी साजरा रावाचा चुका पडले आणि काम झालं तर लात मारून हातलाचा. असं हाय तुझा धंदा. म्हणजे तू मला काही विषय समजून राहिलीस की काय? आता मी तुला काय वेश समजू? तू तर स्वतःच्या तोंडाला बंद म्हणून राहिली ना. मला बाई काल झगडता या, काल झगडता. त्यापेक्षा तू आपल्या नवऱ्याला इथून घेऊन जा. हा आणि तू येते ना हिचा ढगले म्हणून. नाही नाही, येतो काय? मी तुमच्या मागा मागे येतो. याला घेऊन जा. लवकर घेऊन जा या कारतोंडे. ओय बाई, खबरदार खबरदार जर माझ्या नवऱ्याला कारतोंडे बोलीस तर कसाही असला
तरी माझ्या कामाचा हाय. शाबास रे बायको, शाबास रे बायको, शाबास. म्हणून हा, म्हणतो- तिच्या कामाचा आहो मी. म्हणून म्हणतो याच्या नादी लागायचं नाही. या असल्या वेड्या माणसाच्या नादी लागायला मला काही वेळ लागले नाही. ए बाई, तुला याचा पावर माहित नाही. तुझ्यासारख्या अशा कित्येक बायका यायन का समजतेस स्वतःला तू? का समजतेस स्वतःला? का एवढी अप्सरा समजतेस का? अरे तुझ्यासारख्या अप्सरा अशा खिशात घेऊन येतो मी. तुझ्यापेक्षा माई बायको लाखपतीनं सुंदर आहे. काय तुझ्या काय मेकअप केलीस म्हणून साजरी दिसत आहे, नाही तर तुला कुत्रा तरी विचारत होता. असा तर मी म्हणत असेल तर मला चपलं मारलं. आता म्हणतो मग तरकारे फडकत होतास ना, काऊन गेली हवा झाला फुस. मी तर म्हणलो बाई सोयरा आता खाते रे बाईच्या हातच्या लाता. घेऊन जा द्या. अरे देवड्या, ये तिची तो आधी घरी चाल, नाही तर चार माणसं बोलवलं ती कुली नेवासाठी. चल घरी. चाल घरी. काय शरम आहे थोडीशी? दुसऱ्याच्या नवऱ्याच्या हातात हात टाकून निघालीस तू. माय बायको कुठं आहे? माय बायको कुठं आहे? तेवढे फुटले का तुझे? एवढी थंड आपली बायको तुला दिसली नाही? मग रांग नंबर लागला कसा? रांग नंबर लागला रे, तर रांग नंबरच काढतो. चल घरी. येत असेल तर येऊ दे ना, एक फ्री होते ना. एकवर एक फिरी, दोन पायावर धराचा उभा नाही राहता तुले, खाला खाला हालून राहिला आणि एक वर एक फिरी पाहिजे. चाल घरी, चाल. तुला दंड्याचा मार देतो एक वर एक फिरी. चाल घरी. चाल.